हा हा, लिहून बघा बरं. कॅमेरा पुसा बरं तुमचा, 1 मिनिट. हा, ते ब्लरच दिसतंय, तर कॅमेरा पुसा फक्त. बघा सर आता. हा ठीक आहे, चला 1 मिनिट चालू नका करू, मी बोलतोय. आवाज येतोय सर व्यवस्थित पण? हो येतोय. हॅलो. हा येतोय आणि येतोय. स्क्रीन पण दिसते सर व्यवस्थित? स्क्रीन दिसतोय, थोडा ब्लर दिसतोय तो. जाऊ दे, होईल क्लिअर. हा, ठीक आहे. रेंजचा मी इश्यू. एक एक क्वेश्चन घेतो मी आणि हे करतो. हो हो, फॉन्ट मोठा घेतोय. हा काय अडचण नाही. हा ओके. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता 8वी, विषय बुद्धिमत्ता, घटक समसंबंध, उपघटक संख्या, हे ह्या विषयाचे मार्गदर्शन आमच्या आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण शाळेचे शिक्षक श्री अनाप नितीन सुभाष सहशिक्षक हे घेऊन येत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपली तासिका सुरू करावी. हॅलो. सुरू करा सर, काय अडचण. सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हिनिंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करतोय आणि त्याच्यामधील असणारा एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे समसंबंध. या समसंबंधामध्ये 5 प्रकारचे उत्तर विचारले. समसंबंधामध्ये 5 उदाहरणं त्या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असतात आणि ती साधारणपणे 10 मार्कांना असतात. जे आपण 2025 ची क्वेश्चन पेपर पाहिली, 2023 ची पाहिली, तर यामध्ये एक पॅटर्न ठरलेला आहे. पॅटर्न असा आहे की याच्यामध्ये जे शाब्दिक उदाहरणं आहेत तर ते त्यांचे समसंबंध आहेत तर ते 2 प्रश्न 4 मार्कांसाठी असतात. त्यानंतर जे आकृतीवर संबंध आहे तर तो ठिकाणी तुम्हाला 1 प्रश्न 2 मार्कांसाठी पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी अक्षरमालेवरती असणारे संबंध आहे तर त्याचं पण एक उदाहरण असतं मार्कांसाठी. आणि त्यातील एक महत्वाचा घटक आहे जो आज अभ्यासणार आहोत, तर तो घटक म्हणजे त्या ठिकाणी संख्यावर असणारे संबंध. जे याच्यावरती त्यांनी 1 प्रश्न त्या ठिकाणी विचारला तो 2 मार्कांसाठी. आणि जर आपण क्वेश्चन पेपरचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं त्यामध्ये विचारलेले प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये योग्य 2 पर्याय निवडा या आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं बारकाईने विचार करावा लागेल. यापूर्वी पण आपण समसंबंध हा घटक आहे तर तो अभ्यासलेला असेल. यामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या असतात, जसं त्या ठिकाणी पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येशी असणारा संबंध, तो त्या ठिकाणी गुणाकाराच्या पटीमध्ये, भागाकाराच्या स्वरूपामध्ये, बेरीज, वजाबाकी, तर त्रिकोणी संख्या, अशा अनेक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी असतो. घनसंख्या, मूळ संख्या आणि विचार त्या ठिकाणी आपल्याला त्या संख्या त्या शोधाव्या लागतात, पर्याय योग्य शोधावा लागतो. हे सगळं पाहत असताना आपण समसंबंध याच्यामध्ये त्या ठिकाणी संख्येवरती असणारी उदाहरणं पाहणार आहोत आणि साधारणपणे कोणकोणते त्या ठिकाणी काय केले आहे त्यांनी ट्रिक्स वापरलेले आहेत याची थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थ्यांकडे नोटबुक असणार आहे, नंतर पेन आणि आज झालेली जी उदाहरणं आहे तर ती तुमच्या वहीमध्ये असली त्याच उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकतात. आणि जे उदाहरणं तयार करतात तर त्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये निश्चितपणे जास्त मार्क पडतात. म्हणजे एखादा नियम तुम्हाला समजलेला आहे तर त्या नियमावर तुम्ही काय करणार आहे त्याच प्रकारची 2-3 उदाहरणं तयार करून बघायची आहे. म्हणजे काय होते की त्या प्रकारचं उदाहरण आलं तर आपल्याला ते कधी पण सोडवता येते. तर काही उदाहरणं आहे त्यांची आपण या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती पाहणार आहोत आणि ते कसे सोडवायचे आहे तर ते पण समजावून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला आहे 3 चा संबंध 39 या संख्येशी जसा आहे तसं आपल्याला 4 या संख्येचा संबंध पर्यायातून शोधा असं विचारलेलं आहे. आणि काय दिलेले आहे 64, 74, 84 आणि 36.
मित्रांनो, यापूर्वी आपण समसंबंधाची काही सोडवलेली असतील, पण इयत्ता 8वी आणि शिष्यवृत्तीचे जे काही समसंबंध आहेत तर ते थोडे वेगळ्या पद्धतीचे असतात. त्यासाठी आपल्याला या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येचा असणारा संबंध शोधायचा आहे. तसाच संबंध तिसऱ्या संख्येचा पर्यायातून शोधायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे, 3चा संबंध 39 दिला आहे आणि 4चा संबंध कोणत्या संख्येशी आहे असं आपलं विचारलेलं आहे. तर मला सगळ्यात पहिले सांगा की आपल्याला स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते का? प्रश्न दिसतोय सर्वांना? हॅलो सर. हॅलो 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 हॅलो. आवाज चालू आहे? हॅलो सर. हॅलो 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 हॅलो. आवाज येतोय सर? हॅलो. प्रश्न आहे, 3चा संबंध 39 आहे, 4चा संबंध शोधायचा आहे. हा प्रश्न सोडवताना या ठिकाणी बघा, आपल्याला त्या ठिकाणी काही क्रिया त्या ठिकाणी करायच्या आहे. जसं त्या ठिकाणी आपण 3चा पहिला घात त्या ठिकाणी घेतला तर तो येतोय 3. त्यानंतर 3चा वर्ग घेतला आपण तर तो येतो 9 आणि 3चा जर आपण त्या ठिकाणी काय केला, घन घेतला तर तो येतो 27. ते त्या ठिकाणी काय केलंय बघा, 3चे जे घातांक आहे, घात आहे तर ते त्या ठिकाणी विचारात घेतले. 3चा पहिला घात 3 आहे, 3चा वर्ग आहे तर तो 9 आहे आणि 3चा घन जो आहे तर तो 27 आहे. सगळ्यांची आपण बेरीज केली तर आपल्याला त्या ठिकाणी 39 ही संख्या मिळते. या पद्धतीचा नियम या ठिकाणी वापरलेला आहे आणि पण आपण करू शकतोय. मग 4चा पहिला घात आहे, 4चा वर्ग आहे आणि 4चा घन आहे. या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर असणार 6 4 10 4 14 आणि 7 आणि 8 84. आपलं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 असेल, 84. या ठिकाणी जो नियम सांगितलेला आहे तर तो काय करायचा आहे, 3चा पहिला घात, 3चा वर्ग आणि 3चा घन या तिघांची बेरीज करायची. त्याच पद्धतीने 4चं पण आपण या ठिकाणी सोडवलं. आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 84 आलेला आहे. या उदाहरण करते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सगळ्यांनी लिहिलंय का उदाहरण? समसंबंध संख्या आजचं उदाहरण क्रमांक 2 आहे. 34चा संबंध 91शी जसा आहे तसंच आपल्या 27चा त्यातून शोधायचा आहे. पर्याय आहे 350, 351, 348, 750. आवाज येतोय का? हॅलो या ठिकाणी 34चा संबंध 91शी आहे आणि 27 आपल्याला विचारलेलं ठिकाणी पण काही नियम आहे तर ते आपल्याला विचारात घ्यायचे आहे. जसं की या ठिकाणी ही संख्या आहे तर हिला त्या ठिकाणी कोणकोणत्या क्रिया केल्या तर 91 येतील आपला असा विचार करायचा आहे. त्या ठिकाणी आपण काय केलं, 3चा घन घेतला तर तो 27, 4चा घन घेतला तर तो 64. आपण बेरीज केली 91.
ज्या ठिकाणी नियम वापरला होता की दोन्ही संख्यांचा 3चा पण घन केला 4चा घन केला त्यांची बेरीज केली तर किती आली 91 आली. त्या पद्धतीने आपण करणार आहोत. 2चा घन केला आपण 8 आलाय. त्यानंतर 7चा घन केला 343 आणि याची बेरीज म्हणजे आपलं उत्तर असेल 351. पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने सोडू शकतोय. म्हणजे पहिल्या संख्येचं गण दुसऱ्या संख्येचं गण यांची बेरीज जी आहे तर ती समसंबंधामध्ये दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने पण 27च्या बाबतीमध्ये पण सोडू शकतोय. 2चा 8 आहे आणि 7चा गण 343 आहे. त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 351 हे जे उत्तर आहे तर ते मिळणार. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे नियमांची उदाहरणं आपण पाहतोय. तिसरं उदाहरण आहे 100 आहे तसा 6 संबंध आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे. यासाठी दिलेले पर्याय आहेत 180, 160, 148 आणि 36. या प्रश्नाचं निरीक्षण केल्यानंतर बऱ्याचशा बाबी समजणार आहे. तर त्या ठिकाणी 5 संबंध साठी समजा आपण केलं की 5 गुणिले 20 केलं तरी 100 येत आहे. पण 6 गुणिले 20 केलं तर आपल्या ते पर्यायामध्ये नाहीये. आपल्या आणखी वेळा पण विचार करावा लागेल. या ठिकाणी आपण काय केलं 5 केलं 2 गुणलं आपण 5 गुणिले 10 आणि त्याचा वर्ग केला. याला 2 ने गुणलं आपण 12 आले. 12चा वर्ग केला 144. ते पण उत्तर नाही. आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. 5 संबंध 100 आहे तर 6चा कोणत्या संख्येशी आहे. आपण काय केलं की 5चा घन केला 125 आले आणि यात आपण काय करतोय 5चा वजा करतो जे किती आहे 25 आहे. याचं जे उत्तर आहे तर येत आहे 100 येते. पद्धतीचा नियम या ठिकाणी वापरलेला आहे. तर पण आपण काय करणार आहोत 6चा घन घेणार आहोत 216 वजा 6चा वर्ग किती आहे 36 आहे. तर वजाबाकी केली तर मिळणारं उत्तर आपल्या ठिकाणी बरोबर असेल 180. पर्याय हे आपलं बरोबर उत्तर असेल. आणि प्रश्न अनेक उत्तर निघू शकतात पण ते फार त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. जर त्यामध्ये नसेल तर आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो आणि ते उत्तर शोधावं लागतं. या पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थी केला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्याला 2 पर्यायाची उदाहरणं आहे तर ते पण सोडवू शकतात. प्रश्न 4 आपण पाहतोय. समसंबंध संख्येवरचा प्रश्न क्रमांक आहे. 7 संबंध आहे तर तो 56शी आहे. तसं आपल्याला 9 या संख्येचा संबंध विचारलेला आहे आणि पर्याय आहे 80, 90, 66 आणि 76. 7चा संबंध 56शी आहे. 7ला काय केल्यानंतर 56 करायचं आहे. आपण 7ला काय केलं सर 8 ने गुणलं तर 56 येतात. अनाप सर सर आवाज बोला आला ना सर. म्हटलं फळ अजिबात दिसत नाही. काही दिसत नाही. नाही
ते ना रेंजचाच इश्यू आहे तिथं. रेंज आहे सर इथे. पण मग फळा आहे ना असं चित्र हा. दिसतं परत ब्लर. हा आता दिसायला लागलं थोडस परत गेलं. काही दिसलं नाही विचारत होतो पण ते काय मला देणार. चित्र चित्र जे म्हणजे आपला जो पिक्चर आहे ना हा ते दिसत नाही अजिबात. याची लाईट वाढवतो सर बघा. लाईट वाढवतो मी रेंज याची. हा लाईट वाढवतो म्हणलं याची. हा हा बघा बरं. नाही ठीक सर. तर ते रेंजचा जो इश्यू असतो ना त्याच्यात येतंय ते. आता थोडस दिसायला लागलं परत जात. पण मी फॉन्ट सर मोठे घेतोय. कुठे घेऊ का अजून कॅमेरा. पावर चेक करून सांगा मला. हो हो सांगतो. कुठे घेतलाय मी आता. दिसतंय का आता. नाही पुढे घेतल्यावर तर दिसतच नाही. थोडं माग घेऊ का. मागे घेऊन बघा बघा. पावर सर. दिसतंय सर. दिसतं मध्येच गायब होतोय ते बरं का सर. तो रेंजचा जो इश्यू आहे ना तोच आहे. दुसरा नाही काही. म्हणजे मोबाईलचा नाही प्रॉब्लेम. एकदम आंधळ दिसत. आवाज येतोय सर. आवाज येतो कधी मध्ये तुटतोय मधून मधून. का मग रेंजचा प्रॉब्लेम असतो. दुसरा मोबाईल नाही घरात. काय करू सर. हा दुसरा नाही ना. दुसरा नाही. नाही का. नाही ना. आवाज बी तुटतोय. बरं गॅस करा सुरू करा. जाऊ द्या राहू द्या जसं तुटतंय. हॅलो. हा बोला बोला. म्हटलं ग्रीन बोर्डवर घेऊ का. काय काय. आता व्हाईट बोर्ड आहे ना. ब्लॅक बोर्ड घेऊ का. आवाज पण तुटतोय तुमचा. ठीक आहे सर कंटिन्यू करतोय मी. हा करा करा सुरू करा. मित्रांनो 4 आहे. 7चा संबंध 56शी आहे. 9चा संबंध आपलं विचारलेला आहे. ठिकाणी असं करून बघितलं की 7 गुणिले 8 होतात आणि 8 72 मात्र त्या ठिकाणी आपल्या पर्याय नाही. आपण आणखी वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. जर 7ला आपण काय केलं पुढच्या संख्येने गुणलं म्हणजे त्या ठिकाणी आपण 8ने गुणलं तर त्या ठिकाणी काय मिळाले 56 मिळाले. म्हणजे 9ला तुम्हाला काय करावं लागेल 9च्या पुढच्या संख्येने गुणावं लागेल. जर आपण पुढच्या संख्येने म्हणजे 10ने गुणलं तर मात्र 90 हे उत्तर आहे तर ते मिळतं. जे कधी कधी आपल्याला पद्धतीने पण विचार करावा लागतो की आपल्याला पहिल्या संख्येचा संबंध शोधताना त्या ठिकाणी दुसऱ्या संख्येचा संबंध शोधताना त्या पद्धतीने विचार करावा लागतो की याच्यामुळे त्या ठिकाणी गुणाकारातच निघेल असं नाही तर त्या संख्या पुढच्या मागच्या असू शकतात आणि त्याचा देखील विचार आपण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण. पंधरा या संख्येचा संबंध 13 आहे. असा 13 या संख्येचा संबंध कोणत्या संख्येशी असणार आहे असा प्रश्न आहे. आणि ते ऑप्शन जे आहेत 144 51 156 आणि 180.
प्रश्न पुन्हा वाचतोय मी. 15चा संबंध आहे तर तो 210 आहे. संबंध 210 आहे. तर 13चा संबंध आपल्याला शोधायचा आहे. त्या ठिकाणी आपण काय केलं की 15चा वर्ग केला. 15चा वर्ग केला आपण, तर 15चा वर्ग किती येतोय? 225. आणि आपल्याला किती पाहिजे? 210 पाहिजे. तिथे आपण काय करणार? आपल्याला 15च्या वर्गातून परत 15 वर्ग करावे लागतील. वजा त्या ठिकाणी आपण काय केलं? संख्या केली. यांची वजाबाकी आपण आपल्याला 210 मिळतात. आणि हाच नियम वापरला. हा जो नियम आहे तर तो कोणता आहे? n स्क्वेअर मायनस n. आणि मी तो वापरलेला आहे n स्क्वेअर मायनस n. 13चा त्या ठिकाणी आपण वर्ग केला 169 आले. n स्क्वेअर मायनस n त्याचा मायनस करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण 1 वजा करणार आहोत. उत्तर जे आहे तर ते 156 येणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण नियम अभ्यासला तो म्हणजे काय आहे? n स्क्वेअर मायनस n. 15चा वर्ग केला 25 आला, त्यातून त्या ठिकाणी आपण n मायनस 15 मायनस केले तर 210 आपल्याला मिळाले. याच पद्धतीने आपण काय केलं? 13चा वर्ग केला 169 वजा आपण काय केलं? 30 संख्या म्हणजे 13 वजा केले तर आपल्याला 146 मिळतात. या पद्धतीने देखील आपल्याला परीक्षेमध्ये असू शकते. स्क्रीन दिसते सर? प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. आणखी वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. 23चा संबंध 800 आहे. आपल्याला 25चा संबंध विचारलेला आहे. 25 या संख्येचा संबंध विचारलेला आहे. 23चा संबंध 8 आहे. 25 या संख्येचा संबंध विचारलेला आहे. पर्याय 16, 48, 32 आणि 64. 23चा संबंध 800 आहे. कसा येऊ शकतोय? इतर त्या ठिकाणी 3 दुणे 6 अधिक 2 येऊ शकतात. इकडे त्या ठिकाणी 5 दुणे 10 अधिक 2 केले तर ते आपल्याला त्या ठिकाणी फार आणखी वेळा पण विचार करावा लागेल. 23चा संबंध 800 येण्यासाठी अधिक 1 भागिले 2 केलंय, अधिक 1 भागिले 3 तिथं अधिक करून असं उदाहरण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? 2चा संबंध 2 गुणिले 2 गुणिले 2 करावं लागेल. 2 क्यूब करावं लागेल. म्हणजे या 2चा बेस गुणाकार करायचा आहे, तेव्हा तुम्हाला ठिकाणी 8 मिळतील. 2चा घन म्हणूया आपण त्याला. इथं त्या ठिकाणी मला 2चा 5 वेळेस गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि त्यांचा गुणाकार करून आपलं उत्तर 2 4 4 दुणे 8 8 दुणे 16 आणि 16 दुणे 32. 2चा 5वा घात तर तो 32 आहे. तर जे आहे तर क्रमांक 3 असेल 32. इथे आणखी एक वेगळा नियम आपण या ठिकाणी शिकलोय. जे 23चा संबंध आहे हा अभ्यासताना त्या ठिकाणी 2 जे आहे तर ते 3 वेळेस गुणलेलं आहे. 2 गुणले 2 गुणले 2 असं केले आपण, तेव्हा आपल्याला 8 मिळाले. इथं त्या ठिकाणी तुम्हाला पण विचारलं होतं तेव्हा त्या ठिकाणी आपण काय केलं की 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2चा 5वा घात घेतला आपण, तेव्हा आपल्याला 32 मिळाले. या पद्धतीचे देखील उदाहरण आपण या सोडू शकतो आणि या प्रकारचे उदाहरण देखील आपल्या परीक्षा होऊ शकते. पुढचं उदाहरण आहे 7वं.
सगळे नियम आहेत तर ते आपण थोडेसे बारकाईने अभ्यासायचे आहेत. कारण की आपल्याला जे शिष्यवृत्तीमध्ये विचारलेले प्रश्न काय करते, दोन पर्यायाचे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला ते संबंध अपेक्षित आहे. यासाठी आपल्याला संख्या मूळ संख्या त्याचबरोबर त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या या संख्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी 8 असणं अपेक्षित आहे. तुमचं उदाहरण आहे 7 संबंध आहे तर तो 350 आहे. तसा संबंध 11 या संख्येचा विचारलेला आहे. तर आहेत 1342, 1320, 1340, 1324. प्रश्न क्रमांक 7 आहे. सातचा संबंध 350 आहे. संबंध 11चा कोणत्या संख्येशी आहे? त्या ठिकाणी आपण 7चा काय केला, घन केला. 7चा घन किती आहे? 343. त्याच्यामध्ये किती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतील? 350 होतील. तर आपलं काय करावं, याच्यामध्ये 7 मिळवावे लागतील. किती झाले? 350 झाले. या ठिकाणी आपल्याला एक नियम समजतोय की n³ + n, n³ + n हा नियम आपण जर वापरला तर आपल्याला उत्तर जे आहे तर ते मिळणार आहे. हाच नियम आपण या ठिकाणी वापरतो. 11चा त्या ठिकाणी क्यूब तुम्हाला 1331 आणि तुम्हाला n म्हणजे किती मिळवायचं आहे? 11 मिळवायचं आहे. 1342. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे जे उत्तर आहे तर ते बरोबर येईल. ते हा जो करतो काय सांगतो आपल्याला, n³ + n. जर आपण त्या ठिकाणी संख्येचा क्यूब केला आणि त्याच्यामध्ये ती संख्या मिळवली तर आपल्याला उत्तर मिळते. याच्यापूर्वी पण आपण n² + n पाहिला होता. असं पण असू शकतो. याच्याशिवाय n³ - n असू शकतो, n² - n असू शकतो, n³ - n² असू शकतो. आणि हे जे नियम आहे तर ते इयत्ता 8वीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण की आपल्याला साधे समसंबंध आहे तर ते इयत्ता 8वीला कधी विचारले जात नाही. क्यूब प्रश्न क्रमांक 8 आहे. एकोणावीस या संख्येचा संबंध 100शी आहे. असा संबंध तुम्हाला विचारला 20 संख्येचा आहे. 60, 64, 36 आणि 48. 19 संबंध आहे तर तो 100शी आहे. काय केला तर आपण या दोन संख्यांची संख्या आपण स्वतंत्र लिहिल्या. 1 + 9 10 झाले. आणि काय केलं आपण, स्क्वेअर केला तर आपल्याला किती मिळणार आहे? 100 मिळतील. आणि हाच नियम आपण पुढे वापरला तिसऱ्या पदामध्ये. 2 + 6 = 8 आणि 8चा वर्ग केला आपण तर तो किती? 64 येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2
या पद्धतीने आपलं हे उदाहरण सोडवता येईल. ज्या संख्या आहे तर त्या संख्या त्यांची बेरीज त्याच्या आधारित त्या ठिकाणी पुढचं पद असू शकतं. याचा गुणाकार याच्यावरती आधारित पुढचं शकतं. यांच्यामध्ये यांचा वर्ग यांची बेरीज करून काहीतरी उदाहरण असू शकतं. त्यामुळे आपल्याला या पद्धतीने देखील विचार करावा लागेल. आपण पाहिलं की ज्या संख्या म्हणजे 1 आणि 9 अशा आपण काय केल्या स्वतंत्र घेतल्या, त्यांची बेरीज केली, त्याचं पद मिळालं आणि त्यानुसार आपण हे काय करतोय सोडतोय. जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. 9 नंबरचं उदाहरण आहे. 40 चा संबंध आहे तो 700 आहे. आणि 72 चा संबंध विचारले पर्याय जे आहे तर ते 340, 341, 350 आणि 339 हे 4 पर्याय. 700 आहे. काय करावं लागेल? त्याच्यामध्ये 18 मिळवले, टेस्ट मध्ये 60 आले, 72 आले, 90 आले. तसं काही आपल्या पर्यायामध्ये नाही. आणि शक्यतो बेरीज वगैरे असं काही त्या ठिकाणी विचारलं जात नाही. आपला आणखी वेळ पण विचार करावा लागतो. जसं या ठिकाणी सांगितलंय 42. आपण या दोन संख्या पूर्णपणे पाहणार आहोत. इथे 4 2 आहे. यांचा विचार करून या ठिकाणी आपलं 60 यायला पाहिजे. असं करायचं. जर आपण काय केलं 4 आपण घेतला किती आले आणि जर आपण काय केलं त्यातून या पुढच्या संख्येचा वर्ग वजा केला, 4 वजा केला तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे? 60 मिळणार आहे. ही जी संख्या होती तर ती संख्या काय आपण घेतली, त्याच्यामध्ये पहिल्या संख्येचा आपण घन घेतला, त्यातून दुसऱ्या संख्येचा आपण वजा केला, तेव्हा आपल्याला ते पुढचं पद मिळालं. त्या ठिकाणी आपण शोधूया. 7 चा घन केला आपण 343 आणि नंतर त्या ठिकाणी 2 चा वर्ग वजा करायचा आहे. त्यातून 4 वजा केले 359. क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. जे या दोन संख्यांना सोपवणे देखील विचार आहे. पर्याय जे आहे तर ते पर्याय एकदा त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि पर्यायामध्ये त्या ठिकाणी घन संख्येची जवळची संख्या, वर्ग संख्येची जवळची संख्या असेल तर त्यानुसार त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर्क लावू शकतो आणि उत्तर देऊ शकतो. पुढचं उदाहरण बघूया आपण. दहा नंबर आहे. 6 चा संबंध 1500 आहे. तसं आपण विचारलंय 78 चा संबंध विचारलेला आहे. परत दिले 90, 91, 58 आणि 63. आणखी एक महत्वाचं आहे याच्यामध्ये की आपल्याला संख्या वाचता यायला पाहिजे. या संख्या वर्ग संख्या आहे, मूळ संख्या आहे, घन संख्या आहे, त्या ठिकाणी घन संख्येच्या जवळची संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे. तर इथे वापरलेला आहे तर तो त्रिकोणी संख्यांच्या बाबतीमध्ये वापरलेला आहे. त्या ठिकाणी आपण असं केलंय, वेगवेगळे निकष वापरून आपण त्या ठिकाणी उत्तर शोधलं पण आपलं उत्तर ते पर्याय मिळणार नाही आणि त्या
या संख्या कोणत्या आहे याचा विचार करावा लागेल. तर 10, 15, 78 या सगळ्या काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत. आणि पहिल्या त्रिकोणी संख्येची पुढची त्रिकोणी संख्या आहे तर ती इथं विचारात घेतलेली आहे. त्यानुसार हा नियम आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या ज्या आहेत तर त्या आपणास माहीत असणे अपेक्षित आहे. तर संख्या कोणती तर मी तुम्हाला सांगतोय. त्रिकोणी संख्या जे मालिकेमध्ये आपले 24 पट आहे त्यानंतर जे गटाचे पद आहे त्याच्यामध्ये पण उपयुक्त आहे. त्यामध्ये पण एखादं उदाहरण मिळू शकते. त्याबरोबर त्या ठिकाणी विसंगत पदामध्ये त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या विचारू शकतोय. तर त्रिकोणी संख्या त्या आहे तर त्या बघा. ही त्रिकोणी संख्या 1 आहे, 3 आहे, त्यानंतर 6 आहे, 6 आहे, 15 आहे, 21 आहे, 28 आहे, 30, 45, 55, 66, 78, 91, 105, 120 या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतोय. ही एक संकल्पना आहे तर ती पण त्या ठिकाणी आपली आहे त्रिकोणी संख्या. आणि या ठिकाणी जो नियम वापरलेला आहे तर तो त्रिकोणी संख्येचाच नियम वापरलेला आहे. त्रिकोणी संख्या कशी शोधायची बघा विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या 3 संख्या आहे तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत लक्षात ठेवणार आहोत 1, 3, 6. 1, 3, 6 जर तुम्ही लक्षात तुम्हाला पुढच्या त्रिकोणी संख्या काढता येतील. जर आपल्याला 1 मध्ये 2 मिळवले तर आपल्याला 3 मिळतोय. 3 मध्ये 3 मिळवले तर आपल्याला 6 मिळतोय. 6 मध्ये 4 मिळवले तर आपल्याला 6 मिळतोय. 10 5 केले 15 अधिक 6 केले 21 येत आहेत. 21 अधिक 7 केले 28 येतात. 28 अधिक 8 केले 36 येतात. त्याप्रमाणे तुम्ही पुढील किती पण त्रिकोणी संख्या आहे तर ते करतात. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं साधारणपणे आपण 1 पासून तर 120 पर्यंत त्या ठिकाणी लक्षात ठेवलं तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. बुद्धिमत्तेमध्ये असणाऱ्या वेगळ्या उदाहरणामध्ये करू शकतो. या ठिकाणी त्रिकोणी संख्या नियम वापरलेला आहे. त्याच्या आधारे त्या ठिकाणी आपण उत्तर सांगू शकतो की ही जी त्रिकोणी संख्या आहे 10 ही पुढची येणारी त्रिकोणी संख्या आहे तर ती 15 आहे. म्हणून या ठिकाणी 15 दिले. त्यानंतर 78 आहे आणि 78च्या पुढची येणारी जी काही त्रिकोणी संख्या आहे तर ती कोणती आहे 91 आहे. आणि मग तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येऊ शकते. या पद्धतीने देखील आपलं उदाहरण आहे तर ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. म्हणजे त्रिकोणी संख्या हा देखील घटक आहे तो महत्वाचा आहे. त्रिकोणी संख्या महत्वाची असती 1, 3, 6, 15, 21, 28, 36, 45, 51, 91. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्रमांक 11 आहे. या संख्येचा संबंध आहे तर तो 64 शी आहे. असा संबंध आपल्याला 30 या संख्येचा विचारलेला आहे. परत दिलेले आहे 120, 322, 324 आणि 725. एक साधं उदाहरण वाटतं सगळ्यांना यायला पाहिजे ते संबंध आहे तर तो 64 शी आहे. तसा संबंध 36चा विचारलेला आहे. या ठिकाणी या दोन संख्या आपण काय केल्या स्वतंत्रपणे विचारात घेतल्या.
2 गुणिले 4 यांचा गुणाकार किती येतोय 8 येतो आणि त्याचा वर्ग किती आपल्याला 64 मिळतात. 2 गुणिले 4 केले 8 आले, त्याचा वर्ग त्या ठिकाणी 6 आहे. इथे पण त्या ठिकाणी या दोन संख्यांचा गुणाकार केला 3 गुणिले 6 आले 18 आले. 18 वर्ग जो आहे तर तो 324 आहे. या दोन संख्या ज्या आहेत त्या आपण सोपपणे पण विचारात घ्यायच्या आहेत. त्यांच्यामध्ये जो नियम होता तो गुणाकाराचा होता. दोन्हींची गुणाकार केला आपण 8 आला, त्याचा वर्ग 64 आहे. या पद्धतीने 18 त्याचा वर्ग 324 आणि मग उत्तर आहे तर ते 324. पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. झालंय का? सगळे उदाहरणं व्यवस्थित घ्या, कारण उदाहरणाच्या मदतीनेच आपले नियम आहे तर ते तयार होतील आणि ते नियम आपण लक्षात ठेवले तर या प्रकारचं कोणतंही उदाहरण आपल्याला तर आपल्या व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. 24चा संबंध आहे 577 शी. तसा ते संबंध विचारले 169, 172, 170 आणि 168. 24 संबंध 577 शी आहे. 24चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 24चा वर्ग केला आपण किती आहे 576 आणि आपल्याला इथं किती पाहिजे 570 पाहिजे. तर आपण काय केलं त्याच्यामध्ये 1 केला, उत्तर आलाय 577. हाच नियम आपण इथं वापरतोय. 13 केला 159 आणि त्याच्या किती मिळवायचं आहे. इथं आपण 1 मिळवला तर इथं पण आपण काय करणार आहोत 1 मिळवला प्लस 1 170 हे आपलं उत्तर मिळेल. नंतर आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेली जी उदाहरणं आहेत त्यांच्याकडे जातोय आपण. शिष्यवृत्ती परीक्षेमधील पेपरमध्ये आलेली उदाहरणं आहे तर ते आपण पाहणार आहोत. फेब्रुवारी 2025 ची क्वेश्चन पेपर, त्यामधला समसंबंध संख्यावरती आधारित असणारं उदाहरण आहे. प्रश्नपत्रिकेतील उत्तर घेऊ आपण. प्रश्नपत्रिकेतील उदाहरणे. पहिलं उदाहरण आहे 2143 चा संबंध 40 शी आहे. असा संबंध आपल्याला विचारलाय 3654 शी. संख्येचा कोणत्या संख्येतील 2000 फेब्रुवारी 2025 क्वेश्चन पेपर मध्ये उदाहरण आहे आणि सूचना अशी आहे योग्य 2 पर्याय निवडा. जर आपण दोन्ही पर्याय बरोबर निवडले तर आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार आहे 2 गुण मिळणार आहे. आपला एक जरी पर्याय चुकला तर आपल्याला 0 मिळणार आहे. पर्याय जे आहे तर ते 45, 360, 120 आणि 90. फेब्रुवारी 2025 या क्वेश्चन पेपर मधला प्रश्न आहे. 2500 संबंध 40 शी आहे.
असा संबंध तुम्हाला 3654चा विचारात घ्यायचा आहे. या संख्यांची आपण बेरीज करून बघायची आहे, यांचा गुणाकार करून बघायचा आहे, यांच्यामध्ये आणखी काही संबंध आहे तर तो शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. दोन पर्याय शोधायचे आहेत. जर आपण काय केलं का, या सगळ्या संख्या स्वतंत्र समजला आपण 2 1 5 गुणिले 4 3 केलं आपण, यांचा गुणाकार 2 10 10 चौक 40 आणि 40 120 भागिले आपण 3 तर आपल्याला 30 मिळतात. केलं आपण या संख्या स्वतंत्रपणे लिहून घेतल्या आणि त्यांच्यामध्ये काय केलं, गुणाकार टाकला, त्यांचा गुणाकार केला, तो 120 आला. आपल्याला किती उत्तर पाहिजे, 40. म्हणून आपण काय केलं, भागिले केलं, 40 आले. नियम आपण इथे पुढे वापरला, 3 गुणिले 6 गुणिले 5 4 आहे. किती तुम्हाला 3 × 18 18 पंचे 90 90 चौक 360 भागिले किती करणार, परत करणार आहे कारण आपण इथं 3 भागलेलं आहे. मग आपलं उत्तर तर ते येणार आहे 100 येणार आहे. हे आपलं एक उत्तर. पहिलं उत्तर मिळालं 120. पुन्हा या दोन 543 संबंध शोधायचा आपल्याला शोधायचा आहे आणि तो शोधण्यासाठी आपण परत विचार करणार आहोत. परत आपण काय केलं, यांच्यामध्ये बेरीज करून बघितली. 7 आणि 4 11 11 आणि 3 14 झाले. 14चा संबंध त्याशी लागत नाही केव्हा तरी त्या ठिकाणी आपण काय केलं, 14 दुने 28 परत 12 मिळवले, असं करून पाहिलं आपलं काही उत्तर मिळत नाही. या ठिकाणी आपण काय केलं बघा, की सुरुवातीच्या त्या ठिकाणी आपण 3 संख्यांचा विचार केला, जे आपण 2 गुणिले 5 गुणिले 4 केले, आपल्याला 40 मिळतात. पहिल्या 3 संख्यांचा गुणाकार केला आपण. इथं पण आपण त्या पहिल्या 3 संख्यांचा गुणाकार केला, जे 3 6 गुणिले 5 केले, 3 × 18 आणि 18 पंचे 90. दुसरं जे पर्याय आहे तर तो आपला काय 90. एक पर्याय 120 आणि दुसरा काय असेल 90. 2025 मधील हा प्रश्न आहे. योग्य 2 पर्याय निवडा असं आपलं विचारलं होतं आणि त्या ठिकाणी आपण 2 नियम वापरून ते 2 पर्याय तर ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने आपण ते पर्याय शोधलेले आहेत. प्रश्नपत्रिकेमधील दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फेब्रुवारी 2020च्या क्वेश्चन पेपर मधलं. इथे पण तुम्हाला 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहे. आपण जे काही नियम अभ्यासलेले आहेत, वाचलेले आहेत, त्यावरती आधारित त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये समसंबंध संख्यावरती आधारित असणारा प्रश्न विचारला होता. प्रश्नपत्रिकेतले दुसरं उदाहरण आहे. 963 चा संबंध करतो 184 आहे. असा संबंध आपला विचारलाय. 842 चा कोणत्या संख्येशी असेल, 2 पर्याय निवडा. या पद्धतीचा प्रश्न विचारला होता. पर्याय होते 64 78 112 आणि 50. चा संबंध आहे तर तो 144 यायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण काही क्रिया करून पाहिल्या, आपण यांची बेरीज केली. 15 15 आणि 3 18 18 8 144 आणि आपण शोधून पाहिलं त्यांच्या 12 12 आणि 2 14 14 8 112. चौदा वर्ग 56. ते काही उत्तर मिळत नाही आपल्याला. या 3 संख्यांची आपण बेरीज केली.
18 आले, गुणिले काय केलं आपण केले तर 144 मिळतात. या संख्यांची बेरीज केली किती आली 12 आणि 2 14, 14 गुणिले 8 केले 14 8 112, हे उत्तर मिळालं आपल्याला. त्याच्यामुळे त्या संख्या स्वतंत्रपणे आपण घेतल्या आणि त्यांची काय केली बेरीज केली, त्याला विशिष्ट संख्येने आपण गुणलं. 18ला गुणलं तर 14ला पण तुम्हाला काय करायचं आहे 8 गुणायचं आहे. या पद्धतीने एक पर्याय मिळेल. दुसरा पर्याय शोधण्यासाठी आपला आणखी वेळा पण विचार करावा लागेल. या सगळ्या संख्यांचा आपण गुणाकार करून घेतला. 9 गुणिले 6 गुणिले 3 यांचा गुणाकार केला किती येतोय 18 18 9 61, 166. इथं किती आलेले आहे 44 आहे. काय करणार आपल्याला यातून त्या ठिकाणी काही संख्या आहे तर करला त्यातून आपण काय केलं सगळ्यांची बेरीज वजा केली. जे 9 अधिक 3 वजा केली आपण यांची बेरीज किती येते 18. 18 वजा केली तर आपल्याला किती मिळतात 144. जे त्या आपण काय केलं स्वतंत्रपणे गुणाकार 162 आला. त्या संख्येची स्वतंत्रपणे बेरीज केली ती 18 आली आणि वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळाले 144. या पद्धतीने आपण विचार केला इथे असणाऱ्या संख्या काय तर त्या ठिकाणी आपण घेतल्या 8 गुणिले 4 गुणिले 2 घेतले 32 32 गुणिले 64 आणि या संख्यांची बेरीज घेतली 8 अधिक 4 अधिक 2 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 8 4 12 आणि 2 14 वजा 14 केली आपण. पर्याय क्रमांक 4 50 उत्तर मिळेल. या पद्धतीने नियम त्या ठिकाणी आपण वापरले तर आपल्याला विविध प्रकारची उदाहरणं आहेत तर ती सोडवता येऊ शकतात. आणि 2023च्या क्वेश्चन पेपर उदाहरण आपण दोन नियम वापरलेले होते. पहिला जो नियम आहे त्या संख्येची बेरीज गुणिले विशिष्ट संख्या आणि दुसरा जो आहे त्या संख्यांचा गुणाकार त्यातून त्या संख्येची बेरीज पुन्हा वजा करायची तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालंय. फेब्रुवारी 2023 तिसरं उदाहरण आहे क्वेश्चन पेपर मधलं. 23 चा संबंध आहे तर 49 आहे. असा संबंध 41 या संख्येचा विचारले आहे. सूचना आहे योग्य 2 पर्याय निवडा. पर्याय दिलेले आहेत 161 125 85 आणि 92. 23 चा संबंध आहे तर तो 49 आहे. कसं येऊ शकतंय 23 जुने 43 अधिक 3 50 आले. 41 आहे 41 गुणिले 2 केले 82 अधिक 3 केले तर आपल्याला 85 मिळतात. एक पर्याय आहे तर तो आपला काही 85 येणार आहे. हा नियम आहे एक पर्याय आपल्याला लगेच समजलाय करून 3 आहेत. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी तोच प्रश्न आहे 23 चा संबंध 49 आहे आणि 41 चा संबंध कोणत्या विषयात शोधायचा आहे.
या ठिकाणी असणाऱ्या संख्यांचा वापर केला. तीनचा विचार केला इथं 2 आणि 3 आहे. या 2चा वर्ग इथं आहे आणि या 3चा वर्ग इथं आहे. जे समजा 2चा वर्ग 4 आणि या 3चा वर्ग 9. 4 आणि 9 पासून त्या ठिकाणी 49 संख्या तयार झाली. असा नियम आपण इथं वापरला. 41. 4चा वर्ग किती आहे? 16 आणि पुढची संख्या जी आहे ती 1 आहे. 1चा वर्ग 1 आहे. 16 आणि 1 ही संख्या वापरून त्या ठिकाणी तयार होणारी संख्या कोणती आहे? ती 161 आहे. जे पहिल्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग हे एकमेकांच्या शेजारी ठेवले आणि मग आपलं उत्तर आहे तर ते 161 आहे. तर ते येऊ शकते. तर तुम्ही या प्रकारे करू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या समसंबंध संख्यामध्ये त्या ठिकाणी विधान सोडवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या ठिकाणी आपल्या त्यामध्ये असणारे नियम शोधावे लागतात. वर्ग संख्या, घन संख्या यांच्या जवळच्या संख्या आहे तर ते आपण त्या ठिकाणी बघायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपण उदाहरणं सोडू शकतो. जेवढा जास्त सराव आपण करणार आहोत तेवढे त्या ठिकाणी आपले मार्क वाढतील आणि उत्तर त्या ठिकाणी आपल्याला कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी असतात. एक शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. ऑगस्ट 2021 मधला आहे. 2021 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर ती ऑगस्ट मध्ये झाली होती. त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. चौथा प्रश्न आहे 69चा संबंध 123 आहे. 48चा संबंध आहे तर तो आपल्याला झालेला आहे. इथे पण 2 पर्याय 102, 80, 84 आणि 76. प्रश्न लिहिलाय. 69चा संबंध 120 आहे आणि 48 तुम्हाला 2 पर्याय विचारलेले आहेत. जर आपण 69 2 केलं त्यातून आपण संख्यांची बेरीज वजा केली 6 अधिक 9 वजा केली आपण तर आपल्याला 123 मिळतात. जे संख्येला 2 केलं तर या दोन संख्यांची स्वतंत्र बेरीज वजा केली तर 23 मिळतात. हा नियम आपण ठिकाणी वापरलाय. 48 गुणिले 2 96 झाले. त्यातून आपण वजा किती करणार? यांची बेरीज 4 अधिक 8 यांची वजाबाकी करायची आहे म्हणजे 12 वजा केले तर 84 उत्तर आपले मिळेल. त्यानंतर या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला 54 मिळाले. गुणिले 2 केले आपण 1 झाले. अधिक त्यामध्ये या दोन संख्यांची बेरीज मिळवली
अधिक 15 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळेल 123. जे असे पण नियम त्याच्यामध्ये असू शकतात. या दोन संख्यांचा गुणाकार त्याची दुप्पट, त्यातून त्या ठिकाणी आपण दोन संख्यांची बेरीज करायची, त्याच्यामध्ये मिळवली 123. हाच नियम आपण वापरला तर येणार आहे 4 गुणिले 8 32 गुणिले 9 64 अधिक किती करायचे आहे 12. हे दोन बेरीज 12 होते आणि मग आपलं उत्तर काय करते मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने समसंबंधाची उदाहरणं सोडू शकतात. आपण या ठिकाणी आरंभ या अंतर्गत मला या ठिकाणी समसंबंध संख्यावरती आधारित असणारे प्रश्न सोडवण्याची त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो या ठिकाणी. थांबा.